नाही नाही या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी करत नाहीत. शासनाच्या दबावापोटी तपास होत नाही. म्हणून मी संभाजीनगर खंडपीठ औरंगाबाद येथे मी एक याचिका दाखल केली होती. प्रकरण मॉनिटर करा आणि जो तपास आहे कोर्टाच्या निगराणीखाली करा अशी मी मागणी केली होती. परंतु अनेक दिवस ती याचिका आमची चालू होती. ते प्रकरण निघू नये म्हणून शासनाच्या वतीने कधी वकील गैरहजर ठेवायचा, काही माहिती सादर नाही करायची, असं करून करून ते आता 3-3.5 वर्षे त्यांनी इथपर्यंत ढकलीत आणलं. आणि आता देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं, गृहमंत्री ते असल्यामुळं सदर प्रकरणामध्ये काल मी पेपरला वाचल्यानुसार फक्त FIR मधला मुख्य आरोपी सुरेश धस, प्राजक्ता धस आणि देविदास धस यांचे बंधू ह्या 3 लोकांना FIR मधून वगळलेलं आहे असं मला काल पेपरला बातमी वाचली. परंतु 26 तारखेला RTI मध्ये माझी एक सुनावणी झाली. SP अँटी करप्शन विभाग छत्रपती संभाजीनगर येथे. त्याच्यात मला लिहून दिलंय त्यांनी की हा तपास अजून चालूच आहे. परंतु या सगळ्या प्रकरणाचा मी आता दिल्लीमध्ये आलेलो आहे आणि मी एक सिनियर काउन्सिल साहेबांना काल भेटलोय, आजही मी भेटणार आहे. हे सगळं प्रकरण त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याचा कुठल्याच गुन्ह्याचा तपास होत नाही. पुरावा असताना सुद्धा अनेक प्रकरणात दोषारोप पत्र पाठवायचंच नाही, त्यांचं नाव वगळून पाठवायचं, असे जे प्रकार आमच्या महाराष्ट्रामध्ये होतात. तर ते सगळं घेऊन मी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका करणार आहे की सुरेश धसला पहिले अटक करा आणि नंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करा, अशी मी मागणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये करणार आहे.